दापोलीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेला एक अनोखा समुद्र किनारा मुरुड बीच. शांतता, निसर्ग आणि अथांग सागर यांचा सुंदर नजारा. दापोलीच्या मुरुड समुद्र किनाऱ्यावर आलात की वेळ थांबल्यासारखा वाटतो. शांतता, स्वच्छता आणि निळ्या आकाशाखाली पसरला नितळ किनारा आणि तुमच्या विश्रांतीसाठी एक परिपूर्ण ठिकाण सिल्वर सँड रिसॉर्ट. समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळ आलिशान आणि आरामदायी वातावरण. आणि हो, इथून असणारे अगदी जवळचे ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका. कड्यावरचा गणपती, हरणे बंदर, सुवर्णदुर्ग किल्ला, परशुराम टेकडी असे अविस्मरणीय ठिकाणाला आज आपण भेट देणार आहोत. चला तर मग या कोकणातील स्वर्गीय दापोलीची सफर करायला. नमस्कार मित्रांनो, आता जवळपास सकाळचे 11 वाजलेत आणि आपण चाललोय कोकणामध्ये. आणि कोकणामध्ये म्हणजे आपल्याला दापोली एक्सप्लोर करायचं आहे, दापोली मुरुड बीचला. सो आता आम्ही कारने चाललोय, ट्रॅव्हल करतोय. आता तामिनी घाटामध्ये पोहोचलोय बाय द वे. आणि आम्ही 3 जण आहे, सोबत बायको आहे, मेहुणा आहे. मी कोकणात जायला कधी पण तयार म्हणत आम्ही निघालो कोकणातील दापोली मुरुड बीचला. पुण्यापासून 200 किलोमीटरचा प्रवास. सकाळी निघालो, मस्त तामिनी घाटात एक ब्रेक घेतला. तामिनी घाटाचे मस्त ड्रोन शॉट घेऊन आम्ही निघालो महाड मार्ग दापोलीला. 2 वाजता दापोली मुरुडला पोहोचलो. इथे या रिसॉर्टला चेक इन केलं. आणि भूक खूप लागली होती. सामान पटकन रूमवर ठेवून रिसॉर्टच्याच रेस्टॉरंटला जेवण केलं. मित्रांनो, कसे आहात सगळेजण? मस्त असं बीच वरती आम्ही येऊन पोहोचलोय, मुरुड बीच वरती दापोलीमध्ये. आणि आता हे पाठीमागचं बघताय तुम्ही, हे असं एकदम सुंदर असं रिसॉर्ट, जे की सिल्वर स्टँड, हे असं बीचच्या साईडला हे रिसॉर्ट आहे. आणि आता समोर मस्त असं अथांग समुद्राचं आपण दृश्य समोर बघतोय. सो कसं वाटतं? एकदम फ्रेश, भारी, खूप छान. हो, जस्ट आम्ही आता ट्रॅव्हल केलं, एवढं थकलो होतो, पण हा समुद्राचा नजारा बघून आणि हे हवा बघून ना एकदम फ्रेश झाले माइंड पूर्ण. नमस्कार मित्रांनो, येवा कोकण आपलोच असा. याच्या अगोदर तुम्ही आपल्या कोकणचे सिरीज बघितले असतील. सो आपण गेलो तर रत्नागिरीमधील गणपतीपुळे एक्सप्लोर करायला. सो आता आपण आलोय दापोलीमध्ये. जसं मी कोकणात आलोय, कोकणाने पूर्ण येडं करून टाकले मला समुद्राच्या ठिकाणी येण्यासाठी. सो आता मी आलोय एका दापोलीमधील एका सुंदर अशा रिसॉर्टला भेट द्यायला, जे की आहे सिल्वर स्टँड बीच रिसॉर्ट. एकदम अगदीच समोर बघितलं तर आपल्याला बीच बघायला मिळतोय. जर तुम्ही फॅमिली आणि फ्रेंडसाठी जर रिसॉर्ट बघत असाल दापोलीमध्ये, तर हे एक असं उत्तम आणि एकदम सुंदर असं रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टबद्दल जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. मी थोडं मोठ्याने बोलतोय कारण की तो थोडंसं आज हवा भरपूर जास्त आहे. आणि आपले हे रिसॉर्टचे ड्रोन शॉट तुम्हाला मी दाखवतो. चला. आपल्या समोर आहे मुरुड बीच. स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारा. इथली खासियत म्हणजे चंदेरी वाळू आणि गर्दी कमी असलेले निवांत वातावरण. जर तुम्हाला मुंबई किंवा पुण्याच्या धकाधकीच्या आयुष्यातून ब्रेक घ्यायचा असेल तर मुरुड बीच एकदम बेस्ट डेस्टिनेशन आहे. कोकणाच्या निसर्गरम्य आणि शांत किनाऱ्याला दापोली मुरुड बीच आणि इथल्या सुंदर सिल्वर सँड रिसॉर्टला नक्की भेट द्या. जर तुम्ही समुद्राच्या फेसाळत्या लाटांचा आनंद घ्यायचा असेल, शांततेत वेळ घालवायचा असेल आणि ताजं सी फूड खायचं असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. रिसॉर्टच्या साईडला राईड्स वगैरे करू शकतो, जे की खूप जवळ आहे. अजून खूप सारं हरणे बंदर पण एक्सप्लोर करायचं आहे आपल्याला. मित्रांनो, आता 5:30 वाजले. थोड्याच वेळात आपल्याला सनसेट बघायला मिळेल. आणि या रिसॉर्टच्या अगदीच साईडला बीच आपल्याला बघायला मिळतोय, जो की असं प्रायव्हेट ॲक्सेस आपल्याला इथे भेटतोय. बघू शकता तुम्ही, काय भारी हवा आहे, अशी मस्त सुटली आहे. समुद्र दिसतोय समोर आणि आपलं पाठीमागं असं इतकं सुंदर असं रिसॉर्ट. अजून काय पाहिजे या कोकणामध्ये येऊन? रिसॉर्टमध्ये राहणं म्हणजे फक्त झोपणं आणि खाणं नाही. इथे तुम्हाला भरपूर ऍक्टिव्हिटी एन्जॉय करता येतील. बोटिंग, जेट स्की, बनाना राईड, पॅरासेलिंग, घोडेसवारी, ही सगळी मजा तुम्ही मुरुड बीचवर घेऊ शकता. इथल्या परिसरात हिरवीगार झाडं, नारळी पोपळींची बनं आणि छानसं गार्डन आहे, जिथे बसून तुम्ही निवांत वेळ घालवू शकता.
करतोय की आपल्याला डॉल्फिन बघायला जायचं, सो तो डॉल्फिन राईड इथूनच चालू होणार आहे या बीचवरूनच. रिसॉर्ट तर आपल्या ड्रोन शॉटमध्ये तुम्ही बघितलं असेल. इथला ॲम्बियन्स पण खूप छान मेंटेन केलं आहे. आता आपण करूयात रूमची टूर. सो मी आता तुम्हाला रूम दाखवतो इथल्या कशा आहेत. म्हणजे इथे बघितलं तर एक 6 प्रकारच्या वेगवेगळ्या रूम्स आहेत. त्यातली एक मी तुम्हाला दाखवतो. इथे आल्यावरती आपलं एक असं प्रशस्त बाल्कनी बघायला मिळते. 2 चेअर इथे ठेवलेल्या आहेत. आपण आतमध्ये जाऊन बघूया. हा, ही अशी मस्त एक अशी प्रशस्त अशी आपल्याला रूम बघायला मिळते. इथे एक बेड आहे आणि या साईडला एक सोफा ठेवलेला आहे आणि या साईडला एक सोफा ठेवलेला आहे. ऍक्च्युली हा सोफा प्लस बेड याचा असं कन्वर्ट करत येतं आपल्याला. जर तुम्ही मोठी फॅमिली जर आले तर याचा आपल्याला बेड बनवता येईल आणि याचं आणि अजून एक बेड, म्हणजे असं मोठी फॅमिली असेल तर इथं तुम्ही टाइम स्पेंड करू शकता खूप छान प्रकारे. सी फेसिंग रूम, या बाजूला पण असं मस्त रूम आहे ही आणि इकडे बेड वगैरे आपल्याला बघायला मिळतं. आणि इथं बॅल्कनी मी तुम्हाला दाखवतो. बॅल्कनी खूप सुंदर आहे याची. ही बघू शकता तुम्ही इथे बॅल्कनी आणि इथं मस्त असं तुम्ही बसू शकता. त्याचं समुद्र आपल्याला समोर दिसतं. आता गोप्रोमध्ये दिसतोय का नाही माहिती नाही, पण इथूनच समुद्र असं मस्त आपण बघू शकतो. आणि याचं वॉशरूम समोर. मंडळी, इथला सनसेट म्हणजे स्वर्गीय अनुभव. समुद्राच्या लाटा, थंड वारा आणि निळसर केशरी रंगात न्याहाळलेलं आकाश, हा काही नजाराच. जर तुम्हाला रोमॅन्टिक सनसेट एन्जॉय करायला आवडत असेल तर इथे संध्याकाळी यायलाच हवं. समुद्राच्या लाटा आणि सूर्यास्ताचा सुंदर नजारा याने तुमचा दिवस अविस्मरणीय बनेल. इथे आपल्याला काही अशा युनिक गोष्टी बघायला भेटतात. आपण आता बघितलं, जस्ट माझं लक्ष गेलं की अशा एकदम ट्रॅडिशनल पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने अशा काही वस्तू मांडलेल्या तिथे. म्हणजे एकदम रेस्टॉरंटमध्ये हे असं कोकणी स्टाईल घरगुती पद्धत सुद्धा आपल्याला ते बघायला मिळते. आणि आता आपण डिनरला बसलोय मस्त गेम आणि आम्ही ऑर्डर केलंय सूप. तर आम्ही आता 3 जण आहोत, त्याच्यामध्ये 3घांनी वेगवेगळं सूप ऑर्डर केलंय. म्हणजे इथलं फूडची जी क्वालिटी ना खूप चांगली आहे. असं या रिसॉर्टमध्ये असं एक मस्त फॅमिली आली आहे. सो आता आपण त्याच्याकडे थोडंफार रिव्ह्यू वगैरे जाणून घेऊयात. सर, तुम्हाला आता कसं वाटतं रिसॉर्टमध्ये येऊन? मस्त छान. हा सेकंड डे आमचा. ओके. खूपच रिलॅक्सिंग आणि प्रॉक्सिमिटी टू द बीच म्हणजे एक मेन आमचं हे होतं. ओके. अट्रॅक्शन, त्यामुळे आमचे पर्पज सॉल्व होतं. आणि ह्या याच्यामध्ये बऱ्यापैकी हे प्रीमियम क्वालिटी आहे. ओके. कम्पेअर टू अदर रिसॉर्ट्स. 2 ते 3-4 वेळा आम्ही सोलकढी घेतलीच आहे जेवणानंतर. मी खास रिकमेंड करेल सोलकढी या. आणि स्वीटमध्ये ना गाजरचा हलवा अप्रतिम आहे. थोडंसं फ्रेश होऊन रूमच्या बाहेर आलो आम्ही आणि इथे एक असं मस्त एक मंडप सजवला आहे. सो इथे आल्यावरती कळलं मला की इथे डेस्टिनेशन वेडिंगसुद्धा होतात किंवा तुम्ही एंगेजमेंट वेडिंग असेल तर इथं फंक्शन तुम्ही करू शकता या रिसॉर्टमध्ये. आणि बाकी जर बघितलं तर आता 8 ते 9 एक छोटासा फंक्शन ऑर्गनाईज केला आहे, जो की लहान मुलांचं जे की गॅदरिंग असतं, म्हणजे डान्स वगैरे आहे. सो आपण आता इथे स्टेज उभा केला आहे. आपण आता इथे थोड्याच वेळात डान्स वगैरे बघणार आहोत. 8 ते 9 कार्यक्रम आहे. आता 7:30 वाजलेत. केवढा मोठा काला आहे. कोकणातील पारंपरिक नृत्य, सुंदर गाणी आणि या पोरांचा डान्स बघून आम्ही हरवून गेलो. मस्त सकाळी उठून बीचवर फेरफटका मारला. सूर्याची कोवळी किरणं त्या बीचवर पडत होती. समुद्राच्या लाटांचा आवाज आणि सुटलेली हवा याचा अनुभव घेता मी तुम्हाला एकच सांगेन की समुद्रावर सनसेट आणि सनराईज कधीच मिस करू नका. लवकर सकाळी सकाळी बीचवरती आलोय आणि इथं आपल्याला डॉल्फिन राईडला जायचंय. सो इथं आपण बोटीची इन्क्वायरी करायला आलो, पण अजून बोट
लागलेल्या नाही आहेत आणि सकाळी सकाळी जास्त डॉल्फिन आपल्याला बघायला मिळतात, कारण की सनराईजच्या वेळेस जास्त असे डॉल्फिन बाहेर येतात समुद्रामधनं, जवळपास 7 ते 8 वाजता. त्याच्यामुळे ना हे मिस करू नका सकाळी सकाळी. सो आता आपण बघूयात बोट आणि जाऊयात डॉल्फिन राईडला. इतका सुंदर बीच आहे, क्लीन बीच आहे. दापोली मुरुड बीच मधलं ना खरंच खूप सुंदर आणि क्लीन बीचेस आहेत. चला आता 8:30 वाजलेले आहेत, बोट आली आपली इथे. अरे बोट भरती का नाही? भरली. चला फायनली आपली बोट भरली. पुढे बसू. मंडळी आपली आता बोट राईड चालू झालेली आहे. जवळपास आपण आता बीच पासून 2 मिनिटं झालं पुढे आलोय फक्त, पण समुद्राच्या लाटा आहेत आणि जी बोट अशी उचलते खाली, जाम मजा येते एकदम. बायको तर घाबरायला लागली यार भरपूर, पाण्यात जसं चालले तशी घाबरती. हे भीती वाटतीये. भीती वाटते, छान पण वाटते. आवाज छोटा झालाय. बोटने गेलो आम्ही डॉल्फिन बघायला. या बोटचे पर पर्सन 300 रुपये चार्जेस आहेत. बोट 1 तासासाठी तुम्हाला समुद्रात डॉल्फिन दाखवून आणते. मी तर पहिल्यांदा अनुभव घेत होतो. इतके सुंदर डॉल्फिन पाहिले, मजाच आली. तुझं नाव काय म्हटलं? अजय शेडगे आपल्यासोबत आहे बोटवरती. आपला कॅप्टन जॅक स्पॅरो आहे आपल्यासोबत. आता आपल्याला डॉल्फिन आणि शार्क पण दाखवणार. शार्क नाही. चला एक 15 ते 20 मिनिटं बोट आतमध्ये आली की आपल्याला असे मस्तपैकी डॉल्फिन बघायला मिळतात आणि असे भारी भारी आपल्या बोटच्या आजूबाजूचे डॉल्फिन बघायला मिळतात. दाखवतो मला. सो आपण आता इथून फ्रेश होऊयात, आपल्या रिसॉर्टवरती जाऊयात आणि मग आपण जातोय पुढचा. आता प्लॅन बघा तुम्ही काय करतोय आम्ही. आत्ता आपली बोट राईड झालेली आणि आपण आलो ब्रेकफास्ट करायला. जाम भूक लागली, ब्रेकफास्ट करूयात. ब्रेकफास्टमध्ये काय काय बघू शकतो तुम्ही. प्रोटीनसाठी आपण एग्स घेतलेले आणि फ्रूट्स आहेत फक्त. लाईट ब्रेकफास्ट करूयात आज. वाव, ब्रेकफास्टमध्ये मस्त आपल्याला आपण फ्रूट सॅलड वगैरे घेतले जास्त करून आणि ब्रेड, जाम ब्रेड आणि 2 एग्ज आहेत. आणि पाठीमागे आपल्याला समुद्र बघायला मिळतोय. समुद्र म्हणजे मुरुड बीच. आणि राईड करून आलो आणि भूक खूप लागली. इथे तुम्हाला बुफे टाईप ब्रेकफास्ट मिळतो. दर दिवशी चेंजही होतो. नाश्ता करत आम्ही बीचचा आनंद घेतला आणि इथल्या मॉडर्न आणि ट्रॅडिशनल ॲम्बियन्स पाहिले. याला अगदीच कोकणी टच दिला आहे. सकाळी सकाळी बघितलं पाणी असं आतमध्ये होतं भरपूर आणि आता बघतोय तर पाणी एकदम असं जवळ आलं या रिसॉर्टच्या इथे. मला वाटतं अजून जास्त पाणी वाढू शकतं, त्याच्यामुळे आता आपण बीचवरती जात नाही थोडा वेळ. झाडामध्ये लपलेलं हे असं सिल्वर स्टँड रिसॉर्ट, याच्याबद्दल आपण छोटीशी माहिती जाणून घेऊयात. पाठीमागं बघतोय आपण असं प्रशस्त पार्किंग आहे 4 व्हीलर 2 व्हीलरसाठी. इकडे जर आलो आपण फ्रंटला तर डायरेक्ट आपल्याला रिसेप्शन बघायला मिळतं आणि देन इथून आपण आतमध्ये गेलो तर आपल्याला इथून एंट्री आहे, जी की डायरेक्ट आपण एंट्री आपल्या रूमपर्यंत जातोय आणि पुढे आपल्याला डायरेक्ट समोर बीच बघायला मिळते. दापोलीमध्ये आपल्याला असे भरपूर पॉईंट आहेत असे की आपण एक्सप्लोर करू शकतो. सो आता आपण या रिसॉर्टपासून चाललोय कड्यावरच्या गणपतीला. जवळपास इथून 15 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. 15 किलोमीटरच्या डिस्टन्सवर कड्यावरच्या गणपतीचं दर्शन करायला गेलो.
आज बाप्पाचा वाढदिवस म्हणजेच गणेश जयंती होती, त्यामुळे गर्दी खूप होती। एरवी गर्दी कमी असते। आज हवा अशी भरपूर आहे आणि पाठीमागे बघतोय आपण असे एवढे सारे बोट इथे उभा राहिलेले आहेत या मच्छी खायला। जवळच असणाऱ्या हार्ने बंदरला भेट दिली। हार्ने बंदरचा मासळी बाजार तर जगप्रसिद्ध आहेच। आज समुद्रात भरपूर रंगीबेरंगी बोट बघायला मिळाली। इथूनच सुवर्णदुर्ग आणि सनसेटचा आनंद घेतला। सगळे पक्षी उठवले मी इथले। रिसॉर्टबद्दल अजून तुम्हाला काही डिटेल्स हवे असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करा। तसं आपलं ऑलरेडी सगळं मी मेन्शन केलं या व्हिडिओमध्ये। सो हा व्हिडिओ आता मी इथेच संपवतोय आणि चेकआउट करून आम्ही चाललोय रिटर्न पुण्याला। सो गुड बाय, टेक केअर, जय महाराष्ट्र। भेटूया लवकरच एका पुढच्या भन्नाट ब्लॉगमध्ये।